टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्रुप ग्राम पंचायत आन्हे में गणेश मंदिर का 10वां साल का वर्धापन दिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। हम आपको बता दें कि गणेश मित्र मंडल द्वारा ये हर साल वर्धापन दिन गणेश मंदिर का मनाया जाता है। और सबसे बड़ी बात तो ये है कि वहाँ पे भव्य पालकी और महा भंडारा का भी आयोजन होता है। और सबसे बड़ी बात यह है कि महीने के हर चतुर्थी को पूरा परिवार एक मंच पे एक साथ मंदिर पे उपस्थित होता है, जो कि ये पूरा परिवार अपने बिजनेस के वजह से महाराष्ट्र के कई जगह कई अलग अलग जगहों पे परिवार के साथ रहते हैं, फिर भी एक साथ हर महीने चतुर्थी के दिन ये पूरा परिवार इकट्ठा होता है और भव्य गणेश भगवान की आरती होती है और महाप्रसाद महाभंडारा भी होता है। और एक साल पूर्ण होने पर वर्धापन दिन मनाया जाता है। उसके निमित्त अखंड हरिनाम, पालकी सोहला व महाप्रसाद का भी आयोजन किया जाता है। जैसे कि पूरा परिवार हम आपको बता दे रहे हैं, गणेश मित्र मंडल का नाम आपको विजय गोविंद पाटिल साहब, अजय गोविंद पाटिल साहब, किशोर वालकू प्रभाकर वालकू पाटिल साहब, प्रकाश किशन पाटिल साहब, भगवान खंडागले साहब, अरुण काना गोविंदे साहब, सचिन सुरेश पाटिल साहब, डॉक्टर संजय पाटिल साहब, अशोक कृष्णा पाटिल साहब, शरद पाटिल साहब, मनोहर पाटिल साहब, सुनील पाटिल साहब, प्रतीक भोईट साहब, ये जो परिवार है हर महीने के चतुर्थी पे मंदिर पे उपस्थित होते हैं और भव्य प्रसाद का भी और भव्य आरती का भी आयोजन किया जाता है। तो चलिए हम दिखाते हैं ये वर्धापन दिन का कुछ दृश्य आपको।
बोले आरती घे ना द्या त्यांचं पहिले पाहिजे बघा रागत बघतो त्या मारत जरा कोण येतो ताई कुठे हा स्वच्छ जवळ 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 हाँ उधर लेने को नहीं बोल रही हूँ चला पुढे चला चला पुढे
हाँ सचिन दा, यहाँ पे देखा जाए तो भव्य पालकी का जो आप लोग आयोजन किए हैं, किस निमित्त किए हैं, क्या प्रोग्राम है आप लोग? आमच्या गावाची पूर्वीपासून इच्छा होती की आमच्या गावात एक गणपती मंदिर व्हावं. तर आम्ही हे मंदिर 10 वर्षापूर्वी बनवलं आहे आणि दर महिन्याला जो गणपतीचा चतुर्थीचा कार्यक्रम येतो तो आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रत्येक ग्रामस्थ त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्याचा रात्री आम्ही भोजनाचा कार्यक्रम करतो आणि दरवर्षी वर्धापन दिन आम्ही त्याचा साजरा करतो फेब्रुवारीच्या चतुर्थीच्या दिवशी. असं 10वं वर्ष आमचं सलग आहे आणि मोठ्या आनंदात आणि उत्साहात आम्ही हा कार्यक्रम करतोय. दरवर्षीप्रमाणे आणि 10 वर्षाप्रमाणे याच्यामध्ये आम्ही वर्धापन दिन साजरा करतो. त्या वर्धापन दिनामध्ये आम्ही सकाळी गणपती बाप्पाचा अभिषेक करतो. 10 वाजता महाराजांचं प्रवचन होतं आणि संध्याकाळी पालखीचं आयोजन करतो. याच्यामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळ सहभागी होऊन महिला, बालक, पुरुष अशा सगळे प्रकारे आम्ही पूर्ण गावामध्ये घरोघरी पालखी फिरवतो. नंतर संध्याकाळी गेल्यानंतर महिलांसाठी आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करतो. त्याच्यामध्ये सर्व गावातील महिला आणि आजूबाजूतील परिसरातील महिलासुद्धा त्याच्यात सहभागी होऊन हळदी कुंकूचा एकदम सुंदर कार्यक्रम होतो. त्यानंतर आम्ही महाराजांचा एक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करतो आणि केशव महाराज हे आमचे गुरुस्थानी आहेत. ते आम्हाला 10 वर्षापासून चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत. आणि त्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून भोजनाचा कार्यक्रम एक आयोजित करतो.
आणि वालकाचे महाराज आमचे त्यांचं नाव कडव महाराज, तेही सुद्धा आम्हाला पालखीमध्ये चांगल्या प्रकारे सहकार्य करून त्यांचं सर्व भजनी मंडळ असतं आणि ते सतत 10 वर्षापासून आमच्या जोडीला आहे आणि त्यांची पूर्ण विनामूल्य सेवा असते। कार्यक्रम होता है स्वतःच्या खर्चानिमित्त होता है या फिर आप लोग देणगी लेते हैं? हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही आमच्या गावातील वर्गणीतूनच करतो। आम्ही कोणाकडे देणगी स्वरूपात काय मागायला जात नाही, पण कोण भक्त आपल्या स्वतःच्या भक्तिभावातून काही जी मदत करत असेल पैसा स्वरूपात, वस्तू स्वरूपात, ती आम्ही पूर्ण मंदिरासाठीच वापरतो आणि त्यांच्या भक्तीला सन्मान देतो आम्ही। भगवान गणपती बाप्पाचं आगमन होऊन स्थापना होऊन गेली 10 वर्ष झाली। किती? प्रदीर्घाचा काळ झाले लोटलेला आहे आणि 10 वर्ष हे ग्रामस्थ इमाने इतबारे प्रत्येक महिन्याची चतुर्थी, प्रत्येक महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या चतुर्थीला ही सर्व मंडळी गणपती बाप्पाची आराधना करते। अभिषेक असेल, नंतर नामस्मरण असेल, संध्याकाळी आरती आणि नैवेद्य दाखवून सर्व इथे महाप्रसाद सेवन करतात। हा या लोकांचा नित्याचा विधी आहे। विठ्ठला चिंतन सांगेल तेव्हा सांगेल, पण एक गोष्ट नक्की सांगून जाईल। ज्ञानोबा सांगतात त्यांच्याच जवळ परमात्मा राहतो। कोणाजवळ? जे नित्य नियमाने आपला व्यवहार करतात, नियमाला टळत नाही ना। माऊली म्हणतात कर जोडून विषय कामावा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव का असं म्हणावं लागलं त्यांना? कारण मनुष्य जन्म हा भक्ती करण्याकरता देवाने दिलेला आहे। ती भक्ती करून भक्ता आणि भक्तीशी होऊन जीवाचं कल्याण करण्याकरता दिलेला असल्या कारणानं आणि देवाला सुद्धा जीवाने केलेली भक्तीच आवडते। बरं, देवाला दुसरं तिसरं काय आवडत नाही। तुम्ही ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचतावा, पै भक्ती कमी जाणे तेथे साने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे। आहे की नाही? परमात्म्याला भक्ती आवडते का? भक्ती, पण भक्ती आवडत असताना ती भक्ती कशी पाहिजे त्याचा उल्लेख वरच्या ओळीत आले बघा। निसीम भाव, निशम हा म्हणजे निरपेक्ष। जर असं म्हणणं आहे मी भक्तीलाच बोलतो आणि भक्तीशिवाय व्यतिरिक्त परमात्मा राहतच नाही। विठाला
ज्ञानोबा म्हणतात त्याला मानला, त्याला काय म्हणा कशाची नाथ मारत पण सांगतात भक्तीवीन कशाची वाढला सटवी नेला कैसा नाही बरोबर कसा. अरे त्याला सटवी कशी घेऊन गेली नाही म्हणजे आपल्याला शिवी इथं येऊन भक्ती करत नाही. नाथ महाराजांना राग आला आणि शिवी दिली ही कठीण शिवी दिली काय माय. आता हरिनया मुखाची अरे मुडा या मुखाला नाव येत नाही. तू रागाच्या बोलण्यात त्याला काय स्वार्थ साधायचं आहे का? काही साधायचं नाही मंडळी. त्यांना एकच हेतू आहे जीव कृतार्थ व्हावा साधनेत राहावा त्याच राहू द्या असं राहू द्या. आपल्याला वेळ कमी. पार्वतीबाई साहेब विचारतात काय भक्त तुमचा थोडे किती महान भक्ते कशी पूजा करून त्याची नाही तुला हा प्रपंचाचा बेडा पार करायचे. कर्म कोणाच्याही बापाला सुटलेलं नाही. सुटणार त्याच्याकरता तुला काय करावं लागेल? प्रपंचातच राहायचं आणि प्रपंचापासून बाहेर राहायचं. ते आले या आणि मग त्याच्याकरता आलेले. हा मग कर्म जर चुकणारच नसतील भजन घेऊ. वर्धापन दिनानिमित्त आलेल्या सर्व भाविकांचं श्री गणेश मंडळ आंधे तसेच श्री गणेश गट आंधे तर्फे हार्दिक स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमात आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ म्हणजे या गणपती मंदिर उभारणीपासून त्यांचं जे मार्गदर्शन असते ते आमचे मार्गदर्शक हबप माननीय केशवजी महाराज लाभ त्यांचं आमच्या गणेश मंडळातर्फे स्वागत करण्यात येत आहे. चंद्रकांत मंजूताई इनका भी लेते हैं. एक दोन